रोज डहाणू मित्र न्यूज नेटवर्क मध्ये रोजचा रोज पाहत रहा नवनवीन ताजा बातम्या। नमस्कार, मी सौ रजनी मदन ताजने। आपण बघत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। आता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी माता मंदिरच्या परिसरात, इथे आलेलो आहोत। आता आपण महालक्ष्मी मातेच्या यात्रेचं स्वरूप कसं आहे हे जाणून घेऊया। श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे आलेलो आहोत। हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरापैकी एक आहे। या मंदिराची स्थापना जव्हार संस्थाचे पहिले शासक महाराज जय बाजीराव मुकणे यांनी 1306 मध्ये केलेली आहे। हे मंदिर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे। महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे। आपण बघत आहात गुजरात आणि महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक येथे देवदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत। गुजरातमधून वलसाड, वापी, सुरत तसेच महाराष्ट्रामधून धुळे, नंदुरबार येथून भाविक आलेले आहेत। महालक्ष्मी माता मंदिर हे डहाणू स्टेशन रोडपासून 28 किलोमीटर आणि मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरून 4 किलोमीटरवर असणाऱ्या चारोटी गावापासून निवळवेढे येथे असलेलं हे एक जागृत असं देवस्थान आहे। दरवर्षी सुगीला शेतात आलेले पीक देवीला वाहून तिची मनोभावे पूजा केली जाते। त्यामागील त्यांची श्रद्धा अशी आहे की हा शेतात आलेला हे जे पीक आहे ते जणू देवीचाच प्रसाद आहे आणि तो देवीला अर्पण केला तर शेतात आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती येते, अशी त्यांची श्रद्धा आहे। सर्व पितरी अमावस्येला येथे आदिवासी बांधवांचा मोठा मेळा भरतो। तसेच चैत्रातील नवरात्रीत मातेच्या मंदिरावर नवीन ध्वज चढवला जातो। या ध्वजाचा मान जव्हारचे संस्थान राजघराणे मुकणे यांचा मान आहे। हा झेंडा वाघाडी गावातील पुजारी नारायण सातवे मोठ्या भक्तिभावाने चढवतात। आता आपल्यासोबत आहेत गुजरातवरून आलेले काही भक्तगण। त्यांना याविषयी काय वाटते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। શ્રી વલસાડથી રહું છું। અમે લોકો દર વર્ષે અહીંયા આવીએ છીએ દર્શન કરવા માટે માતાજીના, અને અમને એમના પર બહુ શ્રદ્ધા છે અને અમારી બધી મનોકામનાઓ પૂરી કરે છે। અને અહીંયા મેળો પણ બહુ મસ્ત છે અને અમે એમનો દર વખતે આનંદ પણ ઉઠાવીએ છીએ। माता की जय। महालक्ष्मी माता की जय। महालक्ष्मी माता की जय। आम्ही हडपसर येथे राहतो। आम्ही हडपसरवरून दरवर्षी येतो महालक्ष्मीच्या यात्रेला आणि देवीचा दर्शन केल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटते आणि आम्ही दरवर्षी येतो। देवीची श्रद्धा आमच्यावर आहे। देवीची श्रद्धा आमच्यावर अशीच राहावी ही आमची प्रार्थना आहे। आता आपण बघितलेलं भक्तगण माताजीच्या दर्शनासाठी जाताना चुनरी, नारळ, कमळाचे फूल आणि मातेच्या दर्शनासाठी जातात। आता आपण बघत आहात इथे मिठाईचा स्टॉल लागलेला आहे। बदाम हलवा, मैसूर, खोबरा बर्फी, सोनपापडी असे मिठाईचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात। तर या स्टॉलवर आपण बघू शकता लहान याचे लहान खेळणी, मोटार, गाडी, या स्टॉलवर आपण बघू शकता। आता या स्टॉलवर आपण बघू शकता महिलांच्या विशेष आकर्षण असलेले सौंदर्य प्रसाधने इथे आहे। मांडली, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे बघत आहोत। बघा अतिशय सुंदर अशी
कंगनची जोडी आपण इथे बघत आहोत. महिलांचे विशेष आकर्षण या स्टॉलवर. यात्रेचे विशेष आकर्षणाचे केंद्र असलेले आकाश पाळणे इथे लावलेले आहेत. भक्तगण आणि भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्याला दिसत आहे. तेथे मस्त आकाश पाळण्यामध्ये बसून तो आनंद मनमुक्त लुटत आहे. आता आपल्यासोबत आहे एक स्टॉल लावलेले दुकानदार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्हाला इथे कशा प्रकारे रोजगार मिळतो. मोहम्मद इमामुल हक, हर साल की तरह इस साल भी महालक्ष्मी में हम स्टॉल लगाए हैं मोबाइल कवर का. बहुत अच्छा, बहुत बेहतरीन लगा और यहाँ की पब्लिक भी अच्छी है और हम लोग को रोज़गार भी मिलता है. 1000 रुपया रोज़ बचता है. मोबाइल कवर, मोबाइल ग्लास, हेडफोन, चार्जर, ब्लूटूथ सब अपने पास मिलता है. आता आपल्यासोबत आहेत कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री नामदेव बनकर साहेब यांनी महालक्ष्मी मातेच्या यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त कसा केला आहे याविषयी जाणून घेऊया यांच्याकडून. नमस्ते सर, आपण येथे पोलीस बंदोबस्तचे नियोजन कशा प्रकारे केलेले आहे? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नामदेव बनकर, कासा पोलीस ठाणे. कासा पोलीस ठाणे हद्दीत दरवर्षी विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीची हनुमान जयंतीपासून पुढे 15 दिवसाकरता यात्रा भरत असते. सदर यात्रेकरता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच शेजारील गुजरात राज्यातून हजारो संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. सदर यात्रेतील भाविकांच्या सुरक्षितेसाठी पालघर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज सिरसाट सर, माननीय DYSP पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या महालक्ष्मी देवीच्या यात्रेमध्ये 9 पोलीस अधिकारी, 77 पोलीस अंमलदार आणि एक ट्रॅकिंग फोर्स असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सदरचा बंदोबस्त हा दिवस रात्रीसाठी तैनात असतो. गेले 6 दिवसापासून महालक्ष्मी देवीचा बंदोबस्त आणि यात्रा चालू आहे. दरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. यात्रेच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत. महसूल प्रशासनही त्यांच्या परीनं भाविकांसाठी पाण्याची सोय असेल, आरोग्याच्या सुविधा असतील आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी ट्रस्टी आणि पोलीस ही चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करून ही यात्रा 15 दिवसाची सुरळीत पाडतील याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. त्यासाठी पालघर पोलीस सदैव तत्पर आहे. धन्यवाद. या महालक्ष्मी यात्रेमध्ये आपण बघत आहात हजारो स्टॉल लावलेले आहेत आणि वेगवेगळे महाराष्ट्रीयन असो, गुजराती असो, या सर्वांनी स्टॉल लावलेले आहेत. यात्रेमध्ये सर्व धर्मीय लोक मोठ्या भक्तिभावाने येतात आणि महालक्ष्मी मातेच्या यात्रेचा आनंद मनोभावे